नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यात मासुर्डी या गावात आलेलो आहोत। या गावात येण्याचं कारण असं आहे की मी 1984ला याच गावात राहत होतो। या गाववाल्याने आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। या गावामध्ये आम्ही झाडू बांधून ती झाडूची विक्री करून जगण्याचं काम केलं। हे माझं आजोळ आहे आणि या आजोळाच्या गावामध्ये आम्ही 1984ला राहायला आलो होतो काही कारणास्तव। आणि टाका या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर टाका या शाळेमध्ये मी 7वीला शिकत होतो। 7वी ते 8वीपर्यंत त्या गावात मी शिकलो, पण राहायला मात्र या गावात राहायचं मासुर्डीमध्ये। आणि मासुर्डीतून मी टाक्याला चालत जायचं आणि तिथं 1 वर्षभर मी 7वी पूर्ण केली। हे सांगायचं कारण असं आहे की या मासुर्डी गावामध्ये मी या महादेवाच्या, हे महादेवाचं मंदिर आहे, या महादेवाच्या मंदिरामध्ये मी सायंकाळी 7 वाजता दीपत लावल्याशिवाय जेवणार नाही अशा पद्धतीचं आम्ही संकल्प केला होता। आणि दररोज 10 पैशाचं तेल आम्ही, मला वाटतं ती दुकान होतं किराणा, नाही काय तात्या वाणी, पण काय तर तौर का काय नव्हतं त्यांचं, रामसिंग तौर नावाच्या व्यक्तीचं दुकान होतं। 10 पैशाचं तेल आम्ही घ्यायचं आणि महादेवाच्या या मंदिराला सायंकाळी दररोज आम्ही दीपत लावायची। पलीकड अंबाबाईचं देऊळ होतं एक छोटंसं, आणि त्या अंबाबाईचं महादेवाचं दर्शन करून मी माझ्या घरी जायचं। हा संकल्प म्हणजे महादेवाची सेवा करण्याची सवय या गावातून, मासुर्डीतून माझ्या वडिलांनी 40 वर्ष महादेवाची सेवा केली आणि तेच वडिलांचा वसा माझ्यापर्यंत आला। मलाही महादेव हा देव मनातून आवडतो, कायम आवडतो आणि महादेवाला मी मानतो। म्हणून मी आज मासुर्डी गावात आलो आहे। मासुर्डी गावातल्या सगळ्याच माणसाला आपल्याला विचारायचं आहे की या मंदिराचं महत्त्व काय। आळणे साहेब, काय किती दिवस झालं तुम्ही या मंदिराचं महत्त्व सांगाल, काय सांगाल, काय सांगाल महत्त्वाचं? बरं, कधीचं मंदिर आहे अंदाजे? हे मंदिर अनादी काळाचं मंदिर आहे, हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे। ह्या मंदिराचं विशेष म्हणजे दररोज नवीन टाकी पडती, घडे केली जाते या मंदिरात। आज बी हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये टाकी कशाची पडते? दररोज घडे केली जाते। चला बरं, कसली गडे आहे मला दाखवा। चला चला चला, आपण गडई म्हणजे काय? गडे म्हणजे दररोज टाकीवर आपण जसं गवंडी काम करते असं आज बी इथं घडलं जातं दररोज। बापरे बापरे, चालू म्हणजे कधीच बंदच नाही। बघा, हे श्री महादेवाचे मंदिर मासुर्डी हे त्याच वेळेस बांधकाम झालेलं आहे का? हजारो बाराशे नाही, मला काय म्हणायचं, ऐका, भीमाशंकर, ऐका भीमाशंकराचं मंदिर टाक्याचं आणि हे मंदिर एकदाच आहे। बघा, ही हेमाडपंथी मंदिर आहे असं कळतंय। ही गडई बघा दररोज नवीन घडलं जातं। ही गडई गडई म्हणजे हे टाके का? हे टाकी ही टाके मारले जातात दररोज आता कुठं? एक सांगा, ही जी टाके आहेत ना, ही बारके टाके, हे दररोज कोण घडवते? दिवस कधी होते संध्याकाळी थांबा, नाव एक सांगा। ही महिन्याचा सप्ताह असतो, 24 तास माणूस असतो जागा, ती नामावली सप्ताह, ती पत्ताच लागत नाही घडविलं कोण घडविलं की कसं घडविलं। हिथं जे पुजारी आहे त्या पुजारीला बी पता लागला नाही कुणाला। बरं, ही गडई झाली हिथली, कुठं बघू, दाखवा कुठं होते? प्रत्येक ही जी घणे जे आहेत ना, एक सांगा म्हणजे प्रत्येक खांबाला अशी गडई केली जाते। दररोज नवी टाकी। बापरे बाप, हजारो वर्ष ही प्रत्येक वर्षाला होते का रेग्युलर? दररोज नवीन होते, दररोज नवीन। हे किती खांबावर आहे मंदिर? अरे वा, ही कोणी दुसरं तर घडवित नाही ना? नाही, इथं झोपतो आम्ही संध्याकाळी, तुम्हाला बी कळत नाही? कुणालाच कळत नाही, ते कळतच नाही घडविलेलं।
बर बर. तुमचं नाव काय? बापूराव पिंपरे बर. मासोर्डी. पिंपरेचं दुकान होतं की मग ते पिंपरे परिचय श्यामराव पिंपरेचं दुकान होतं बघा. चुलत भाऊ ते होते ना. श्यामराव पिंपरेचं दुकान होतं, त्या दुकानातून आम्ही माझे चुलत भाऊ आहेत ते. वा 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 वा. या इकडे. हे आता आपल्याला महादेवाची पिंड बघता येईल. होय, महादेवाची पिंड दाखवू की या. जाऊ घेऊ उघडच आहे तसं काय नाही. थांबा थांबा. एक जण तुम्ही काय म्हणला पिंपरी महाराज, तिथं पुजारी कोण आहे? पुजारी बाळू स्वामी म्हणून आहे धनगाव. बघा, या महादेवाच्या मंदिरामध्ये मी प्रभाकर लोंढे 1984 ते आता 2026, 84 2 6 किती झाले? 90. 90 आणि ती 16 वर्षे, 16 आणि ही 26 वर्षे किती झाले बघा. 16 आणि ही 26 म्हणजे 40 आणि 43 42 वर्षे आहे ही. तर 42-43 वर्षानंतर मला महादेवाचं दर्शन घेण्याचा योग आला. मी माझं भाग्य समजतो. या, हे बघा महादेवाचं मंदिर आहे. कोण इथं काय काय सांगाल? इथं हे आता पूर्ण श्रावण महिना हा शिवसहस्र नामावली हा म्हणजे उभा राहून असते ते पूर्ण 24 तास चालू असतं, 1 महिना पूर्ण. बर. ही जी पाणी आहे, पाणी कोण ओततंय का काय? नाही नाही, हे पाणी वरते. ओततेत ना. इथं काय आहे नेमकं? ही महादेवाची पिंड सोलंका म्हणते त्याला. बर 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 बर. हे अशीच परंपरा म्हणजे किती हजारो वर्षापूर्वीची आहे. रामाच्या काळात हेमाडपंथी मंदिराचं ही इकडे सुद्धा गडी चालूच आहे काही इकडं असं तेवढं नाही. बर पण बर ती का तिथं तर राहतंय. हा हा दररोज चालू असतं ती. बर बर इथं नाही ना, दिसत नाही इथं. इथं बाहेरल्या नाही, सभामंडपामध्ये असतं. बर बर बर. आता इथं सप्ताह वगैरे कधी होते? पूर्ण श्रावण महिना पूर्णच महिना असतो. बरं. आता ह्या महिन्यात काय झाले का? श्रावण महिन्यात आता काय काठी आहे ना आमची, चला काठीची घेऊ. कंप्लीट महादेव आता कोण आहे सरपंच तुमच्या गावचा? माणूस सरपंच भाऊसाहेब पाटील. भाऊसाहेब पाटील. काय जीर्णोद्धार करायचा वगैरे काय संकल्प आहे का? मंडप वगैरे टाकायचा? चालू आहे ना हेच ह्या मंदिराचं नाही हा. तर तो आईच्या ही काय गोलाई गोलाई काय? नाही नाही ही पहिलीच कडे आहे. ही जी खंबा आहे बरं का, ह्या खंबाईची जी जडणघडण आहे आणि ही जी कडे आहे आता हे काय- काय? दगडी एकच आहे. कोणता? ही दगड एकच आहे हा त्या काळचा. हा. फक्त ह्या 4 पिलेरवर चालू आहे म्हणा की. फेरवर उभा टाकलेलं मंदिर हे. आणि ही वरचा भाग पुन्हा बांधलाय. नाही नाही पहिलंच आहे. मी 40-42 वर्षापासून बघतोय. हा, असंच आहे. हा. पहिलंच आहे. आलेलं पहिलं. ही जुनाचा ही चिठ्ठी आहे ही. हा 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 हा. तुम्ही होतो त्यावेळेस ही आमची रामपूर महाराज सुद्धा आले असतील इथं. नव्हते. इकडे राहतो त्यावेळेस नव्हते. नक्की. चला आपण इथं अजून काय काय आहे म्हणलं? हा, ही काठी आता काठी आली ना आता इथं बरं. सोलापूरला चालत पायी जाणं येणं पायी. बघा, हे महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये माझं लहानपण गेलं. 1984ला मी या ठिकाणी, इथं जरा उंची होती उंची, हा, उंची होती. आणि इथंच मी दीपत लावायची इथंच. आणि इथंच दीपत लावून, कारण ती परंपरा होती पहिली. मांगाच्या महाराजाच्या माणसाला येऊ देत नव्हते, कारण इथं यायचं आम्ही आणि आमचा मान आम्ही राखायचा. आम्ही मांगाचा आहो असा भाव आमच्या डोक्यामध्ये असायचा. त्याच्यामुळे इथंच पूजा करायची आणि इथूनच आम्ही तिकडे जायची. पण देवाच्या दरवाजामध्ये सर्व लेकरं समान आहेत हे आता सगळ्याला कळालं. याच्याबद्दल तुमच्या गावाल्याचं अभिनंदन आहे. चला या की इकडं आपण अंबाबाईचं बघूया. अंबाबाई चालू आहे बांधकाम आता. अंबाबाईचं बघा, हे अंबाबाईचं आता बांधकाम चालू आहे. हेच बघा ते मंदिर की या ठिकाणीही आम्ही जाऊन ह्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये बघू. फक्त आम्ही इथं येत होतो हे दाखवायचं आम्हाला. नाही अमोल,
हे आता आई जगदंबेचं मंदिर म्हणजे अंबाबाईचं मंदिर, अंबाबाईचं मंदिर अंबाबाईचं मंदिर आता या ठिकाणी उभा टाकणार आहे नवीन. आणि आपण लातूर जिल्हा औसा तालुक्यातून बोलतोय. आम्ही असं प्रदक्षिणा घालीत यायचं, आई जगदंबेची पूजा करायची आणि पूजा करून मग मंदिराला असा वळसा घालून मग आम्ही निघायचं. तर हे मला भाग्य लाभायलं की जे महादेवाच्या मंदिराची सेवा केलेली बरं का, की ते महादेवाचं मंदिर मला जगासमोर आणायची संधी मिळाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत आलो. नाहीतर इथं तुमच्या गावामध्ये मी मला वाटतं विश्वनाथ आळणे यांचेच जनावरं राखायची मी. हे 2 म्हशी आणि 1 गाय, तांबरी गाय, अशा पद्धतीनं माझं आयुष्य या ठिकाणी गेलेलं आहे. आता आपण हे बघू मारुती मंदिराने अर्धांगवायूचं अर्धांगवाईचे देवीचं बघू. हे महादेवाची काठी आहे का? बरं. हे वरती दाखव. म्हणजे शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाची सेवा करून ही काठी आली, परत आली. बरं. बहात्तगडी कुठून ही काठी जाते? त्यांच्या पुढे चालते, त्यांच्या पुढे चालते. म्हणजे मासुर्डीची काठी. आणि काय त्या तुमचं महत्व काय, काठी नेण्याचं कारण काय? काठीने ती परंपरा चालतच जाते त्यांच्या. पण तुम्ही काय संदेश काय देता लोकांना काठी देणे? संदेश म्हणजे जवळजवळ बरंच लोकांचं सर्वांनी एकोप्यानं राहावं, सर्व जाती धर्माचे माणसं प्रेमळ अंतकरणाने राहावे आणि आपल्या गावाचा संदेश इतर गावापर्यंत पोहोचवावा. की जसं ह्या काठीचं महत्व आहे एकीचं, तसं एकीचं बळ प्रत्येक माणसाच्या मनात राहावं अशीच भावना आहे. चला या पुढे इकडे. या ठिकाणी एक गिरणी असायची आळणे साहेब, इथे गिरणी होती आणि या गिरणीमध्ये आम्ही दळण दळायला यायचं. आणि अजून एक तुम्हाला प्रसंग दाखवतो, पुन्हा येऊ आपण. या इकडे या. आपण बघा ह्या महादेवाची सेवा करीत बरं का मी असं जायचं आणि जात असताना या पिंपरी साहेबांच्या दुकानाकडून जायचं आणि दुकानाकडून जायचं. घडलं काय व्हायचं माहिती आहे का तुम्हाला? प्रसंग मला सांगायचा आहे की पाऊस येत होता, जून जुलै ऑगस्ट असा महिना असेल, आणि मी दीपत लावून घराकडे जात होतो. मी या बोळातून इथं चांगली भिंत होती अशी भिजलेली, आणि याच ठिकाणी मी जात असताना मी या ठिकाणी गेलो मी असं. मग गेल्यानंतर ही पूर्ण भिंत भिजलेली होती आणि भिजलेली भिंत मी असा बाहेर पडलो की ही भिंत अशी एक गडप झाली, पडली. मातीची भिंत होती आणि ती गडप झाली. तो मला महादेवानं दिलेला त्यावेळेसचा साक्षात्कार. म्हणजे मी ह्या बोळातून इथपर्यंत आलो, लहान होतो एवढाच, इकडं आलो की भिंत खाली पडली. म्हणजे मी दीपत लावलेला साक्षात्कार महादेवानं मला त्यावेळेसचा दिलेला आहे. दिलं. आणि आपल्या गावामध्ये 2 कटाळे सुटलेले होते, मोठे कटाळे. आणि ती कटाळे लयच त्रास द्यायले म्हणून मारला. एक काळ्या कटाळा आणि एक पांढरा कटाळे, असं काय ते मारामारी म्हणजे मारला तो सगळ्या गावाने इथं है ना. दादा पाटील, दादा पाटलानं पुन्हा त्याचा तुमचा दोस्त, ते 2 जणांनी त्याची व्यसन वगैरे घातली होती. माझ्या वडिलांनी ती कटाळ्या आर्य यावा म्हणून त्याला नाकामध्ये ती ही घातली होती, काय म्हणते त्याला, येसन. तर माझ्या वडिलाला 2 वर्ष उठा येत नव्हतं की देवाचा नंदी आवरला म्हणून त्याला तळतळाट लागला, असं झालं होतं. तर आता आपण बघूया या ठिकाणी लकव्या देव. काय लकवा देवाची काय माहिती आहे इथे? लकव्या देवाचं बघा, या मासुर्डी गावामध्ये लकवा देव आहे. इथं काय आहे? ही एक असा दगडच आहे, त्याच्यावर एक यंत्र आहे असं कोरलेलं. कशाचं यंत्र आहे? हे असंच नक्षी. हा. त्याच्यावर एक असं कपडा टाकला नवा आणि कावानं असं छाप मारली आणि त्याच्या असं करून दोरी गळ्यात बांधली. दर शनिवारी कावा म्हणजे अशी दोरी बांधतात गळ्यात ह्याची. त्याच्यामुळं हजारो लाखो लोक नीट झाले तिथं, परंपरेने येते तिथं लोक दर शनिवारी. त्यावेळेस पण येत होते 1984 आधीपासून नाही, त्यावेळेस पण येत होते माझ्या देखत येत होते. मुंबई पुणे कोण दोरी घालते? ही आपली देवबाप्पा. फक्त श्रद्धेने, अंधश्रद्धा वगैरे काय नाही, नाही तसलं फक्त श्रद्धेने. फक्त याच श्रद्धा त्यांना समजत नाही काय.
आले किती दुरी घालणार देवाच्या नावावर धूळ घालणार. नारळ फोडणार आणि आपलं नीट जाणार. होतात हो नीट होतात अवश्य. नीट होतात माणसं. चार चार दादाला झाला का हा तो लाकवा जे आहे तीच नीट ठेवायच्यावर हा, paralysis झालेला आहे ना जसं. म्हणजे अर्धांग वायू आठ वाजले फरक आहे दोन आहे त्याला बी बर वारं गेलेलं वेगळं आणि लाकवा तुम्हाला तर ते लाकवेच नीट बरं ठेवायचं. काय काय असं ना पण जो अपंग झालाय नाही होत आहे ना नीट होत आहे ना पण लाकवा हे म्हणलं का बर बर प्रसिद्ध आहे. हिथं हिथं काय हे मारुती मंदिर पहिलं जुनं आमचं हनुमान हे ना या बघ हे मारुतीचं मंदिर आहे हे जुनं मारुती मंदिर. बर बर यांचं काय महत्व ही परंपरा परंपरा फक्त पूर्वी आपल्या परंपरेचं मंदिर. हे परंपरा आहे इथं हनुमान जयंतीला कार्यक्रम होतो. प्रत्येक हनुमान जयंती हो प्रत्येक वर्षाला. बर 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 बर. पुन्हा तिकडं आहे ते 2-3 मंदिर. आता पहिलं मंदिरात माणसाला जाऊ देत नव्हते आता जाऊ देत ना त्याचं काय विशेष ना आता- देवाला समजे सारखेच. आता सगळं बंद झालंय सब चालू आहे. वा 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 माणूस म्हणल्यानंतर काय कोणता बी एकच आहे ना, त्याचं वा. रक्त एकच आहे. बरोबर बरोबर तिकडे विठ्ठल रुक्माई दत्त मंदिर आणि रामपूर महाराज या, इथं या. 12 वर्षे राहिलेले. तर त्यांचं हे मंदिर हे झालं. गावाचं महत्त्व आहे आमच्या हे माझं आजोळ आहे आणि मासुर्डी गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये हे टाका आणि मासुर्डीचे दोन्ही मंदिर प्रसिद्ध मंदिर आहेत महादेवाचे आणि ह्या मंदिरामध्ये हे सर्व जाती धर्मांना आता मान सन्मान मिळतो. आता ती पहिली प्रथा कायमची बंद झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने या मासुर्डी गावामध्ये आता संकल्प आहे आणि लकवा देवाला हजारो माणसं येऊन दुरुस्त झालेले आहेत. महादेवाची पूजा कोण करते सध्या बाळूस्वामी जंगम बर बर पुजारी आहे. बर अजून काय महत्व सांगता येईल महादेवाच्या मंदिराचं महादेवाच्या मंदिराचं विशेष म्हणजे पूर्ण श्रावण महिना हा. पुन्हा नंतर काठीहून आल्यानंतर बऱ्याचशा पंक्ती असतात गावात. पंक्ती म्हणजे रात्रीवती गाव जेवण पंक्ती. बर बर पंगत कोण घेते असं असं प्रत्येक जण बकळ येतं असं घेणार. मी पंगत घेतली की मी गावाला जीव घालायचे गावाला जीव दुसऱ्याने लगेच पंक्ती श्रावण घ्यायची महिन्यात बी तसंच होतं. म्हणजे हे एकोप्याचा संदेश देणारं महादेवाचं मंदिर आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे हे गाव आहे औसा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हे गाव सगळ्या जाती धर्माला घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने एकोपा निर्माण करण्याचं काम या मासुर्डी गावातून घडतं आहे. या मासुर्डी गावातून एक काठी महादेवाला जात असते आणि महादेवाहून परत पायी चालत जाणे आणि पायी चालत येणे अशी एक महादेवाची काठी कालच आली वाटते कालच आली ही महादेवाचं शिखर आहे. दाखवा असं इकडून असं. तर महादेवाचं शिखर आणि हे महादेवाची काठी आता कोण कोण प्रमुख असतात काठीला धरणारे काठीला हो काही काठी करी नाव सांगा. सांगा नाव सांगा इजेबो हे की नाव सांगा. हे काठी खांद्यावर घेऊन जाणारे हे माणसं तरुण कार्यकर्ते आहेत या ठिकाणी. काय काय संदेश देता साहेब तुम्ही काठी खांद्यावर घेऊन जाता काय हर हर महादेवाचं घोषणा बाकीचं काय सांगता लोकांना पायी जाणं पायी येणं हा हा गाव आलं की खडी करणं बर 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 गाव नसलं की आडवी करून निघाले गाव म्हणजे गाव आलं की खडी करायची म्हणजे उभा करायची आणि गाव नसलं की आडवी करून जायचं बर बर. आता गावामध्ये तुमचा एकोपा कसा आहे अजून गावात काय संकल्प आहे आणि मंदिराच्या बाबतीमध्ये अजून काय तुम्हाला सुधारणा करायची असं काय ठरलंय का गावातल्या सरपंच सरपंच जर इथून असा पूर्ण सभा मंडप भरपूर झाले सुधारणा काहीच नव्हते नाही अपेक्षित आहे आता सभा मंडप अपेक्षित बाजू मग गावाचे जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत सध्या गावामध्ये मेंबर नाहीत पण आमच्या गटात का बरं निवडून आले नाहीत गटात आहेत पण प्रॉपर स्थानिक नसू द्या member ना नाहीत. तुमच्या गटाचे मेंबर कोण आहेत जिल्हा आहेत परिषद ना संदीपान भाई शेळके मग त्यांना अपर करा अपेक्षित आहेत ना आताच नियुक्ती झाली आहे त्यांची नवीन झाली हो पण त्यांच्याकडे अपेक्षा करा की हो एवढा सभा मंडप जर झाला तर लग्न वगैरे चांगल्या पद्धतीने करता झाला तर येतील. नसून गाव पूर्ण इच्छुक आहे या बाबत मागणी आहे पुन्हा अजून काय मागणी आहे अमित भैया देशमुखांना काय माहिती दिली का अगर भाजपाचे कोण असतील कोणत्या बी पक्षाचे असो पण गावाचा विकास व्हावा हो बरोबर आहे ना पक्षी कोणताही असो पण तुमच्या गावाचा विकास करणारी जी सभासद आहेत सदस्य आहेत आमदार आहेत खासदार आहेत तुमच्या गावचे जिल्हा परिषद गटातून आलेले सदस्य आहेत पंचायत समितीचे सदस्य आहेत अशा लोकांकडे काय मागणी वगैरे करण्याची आमदाराकडे मागणी केली होती ना आमदार साहेबांना सभा मंडपासाठी दिलेली आहे कोण आहेत आमदार
अभिमन्यू पवारसाहेब हा काय म्हणले? आणि त्यांच्याच कार्यातून आता सध्या म्हणजे देवीच्या मंदिराच्या समोरचा सभामंडप चालू आहे. म्हणजे सभा मंडपाचा पुन्हा गावातली सुधारणा वगैरे काय सगळं टापटीपणा आहे व्यवस्था, पाण्याची वगैरे सगळी सोय? व्यवस्था आहे, व्यवस्थापन आहे. माळावर आणि आणि साहेब- मंदिर झालेलं आहे. या पुढे की एक मिनिट सर, आमच्या मासवडी गावातून हा मुख्य मुद्दा असा आहे की शंभू महादेव मंदिर ही मुख्य करून आमच्या गावचं ग्रामदैवत आहे. बर इथून म्हणजे कुण्याही वृत्तीचा जर माणूस म्हणजे वावरत असेल तर तो नतमस्तक इथं होणार म्हणजे होणारच. बरोबर 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 बरोबर. याला शंकाच नाही. नाही आता बघा आणि या बाबतीमध्ये जी म्हणजे पार्वती माईचा संदेश देणारी जी आमच्या गावातली जी काठी आहे मुख्य, याच्यावर तर पूर्ण म्हणजे लहानापासून वृद्धापर्यंत प्रत्येकाचा माथा टेकला जातो इथं. पार्वती माईचा संदेश म्हणजे हा इथं मुख्यत्वे शंभू करून पार्वती. हा शंभू पार्वती माईचा अवतार समजला जातो याला, बरोबर वाट काठीला. काठीला. वा रे वा वा. ज्यावेळेस शंभू महादेवाचा सोंगट्याचा खेळ झाला दोघा पती पत्नीमध्ये, शंभू महादेव आणि पार्वती माईचा सोंगट्याचा खेळ झाला, त्यावेळेस स्वतः शंभू महादेवाची त्याच्यात हार झाली आणि त्या हार पत्करणं म्हणजे रागाच्या भरामध्ये शंभू महादेव ज्यावेळेस पर्वती पर्वतावर गेले, पर्वतावर जाऊन राहिले त्यावेळेस त्यांना मनवण्याकरता एक बिल्लिणीचं रूप म्हणून ही पुन्हा काठी, अजून पार्वती गेली. हा त्याकरता ही यात्रा भरली जाते आता चैत्र यात्रा शिखर शिंगणापूरला. ती मनवण्यासाठी म्हणून ही पार्वतीचं रूप म्हणून आणि त्याचं प्रतिरूप तिथं विवाह सोहळ्यामध्ये होतंय शिखर शिंगणापूरमध्ये. चांगली गोष्ट आहे. बघा फार आणि त्या निमित्तानं तिथं खूप मोठी राज्यस्तरीय यात्रा भरली जाते. तुमची काही यात्रा भरवण्याचा संकल्प आहे का तुमच्या? आहे सर, पण गाव आहे, पण गाव लहान आहे आमचं. बर बर. या वर्षी थोडी भरली होती माळावर तरी सांगितलं आहे. त्याचा कार्यक्रम झाला. चला या ठिकाणी आळण्या आहेत. तुमचं नाव काय? विठ्ठल गव्हाणे. विठ्ठल गव्हाणे आहेत. ही आळण्या आहेत. हे तुम्ही पिंपरे हे पिंपरी आहेत. हे कलशे आहेत, जगन्नाथ कलशे. आणि यांचे सुद्धा चिरंजीव बय्याजी कलशे हे सुद्धा महादेवाला जातात. म्हणजे सर्व जाती धर्माला या ठिकाणी एकोप्याचा संदेश देणे आणि गाव शांततेत राहणे आणि गाव एकोप्यात कायम राहावं असा संदेश आहे. आणि काठीच्या माध्यमातून या महादेवाची सेवा प्रतिवर्षी केली जाते आणि महादेवाच्या या मंदिराचा अजून जास्तीत जास्त सुधारणा व्हावी अशीच अपेक्षा अभिमन्यू पवार आमदार यांच्याकडे या गावाल्यांनी केलेली आहे. अभिमन्यू पवार या गावामध्ये हा सभामंडप आणि देवाची सेवा करणारे आणि भावी काळामध्ये लग्नसुद्धा लावण्यासाठी या ठिकाणी सभामंडप व्हावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे, समस्त गावकऱ्यांची आहे. तरी अभिमन्यू पवार असतील किंवा अमित भैया देशमुख असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असेल, चौकून सहकार्य व्हावं. पण मासुर्डीचं कल्याण व्हावं, महादेवाच्या मंदिराचं परिवर्तन व्हावं, विकास व्हावा अशीच मागणी मासुर्डी गावातून केली जाते. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये मासुर्डी गावाच्या महादेवाच्या मंदिराची कशा पद्धतीनं विकास होणार, या मंदिराची सुधारणा कशी होणार आणि गावाचा शुभलाम शुभलाम शिष्य श्यामला अशा पद्धतीनं विकास कसा होणार तेच पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार महादेवाच्या भक्तांनो, महादेवाच्या या मंदिराचं परिवर्तन व्हावं, विकास व्हावा म्हणून आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. मासुर्डीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. हर हर